प्राडा या जगातल्या अग्रणी फॅशन ब्रँडनं त्यांच्या रॅम्प वॉकवर कोल्हापुरी चप्पलचा केलेला वापर, त्याचं न दिलेलं श्रेय आणि यातून जगभर झालेला विवाद या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, जे महाराष्ट्राच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था आहे, यांनी वादविवादात न पडता थेट प्राडाशी संपर्क साधला आणि या कोल्हापुरी चप्पलाला योग्य श्रेय मिळावं, याचे बनवणारे जे मूळ कारागीर आहेत त्यांना त्याचं क्रेडिट दिलं जावं आणि त्यांना त्याचा फायदा मिळावा अशी भूमिका मांडली। प्राडानं ह्या प्रॉडक्टचं डिझाईन हे कोल्हापूरचं भारतीय आहे हे जाहीरपणे मान्य करावं अशी भूमिका चेंबरनं घेतली होती आणि या संदर्भातल्या प्राडाबरोबर आमचा संवाद सुरू झाल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा म्हणून काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक झाली। त्यामध्ये प्राडाचे सर्व प्रमुख कॉर्पोरेट हेड, त्यांचे सर्व डिपार्टमेंटचे त्या बैठकीला हजर होते। महाराष्ट्र चेंबरचे पदाधिकारी, कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक, काही कारागीर, विक्रेत्या सर्वांच्या एकत्रित बैठकीमध्ये त्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच हे कोल्हापुरी चप्पल असल्याचं खुलेपणानं मान्य केलं आणि या पुढच्या काळात कमर्शियल लॉन्च पूर्वी हे प्रॉपरली अनाउन्स केलं जाईल की हे कोल्हापुरी चप्पल भारतीय बनावटीचं आहे आणि हे भारतीय डिझाईन आहे। यासाठी ज्या GI टॅगिंगचे असलेले निकष असतील किंवा भारतातल्या कायद्यांचं पालन करून याचं कमर्शियल लॉन्च केलं जाईल, स्पष्ट आणि सुरुवातीलाच प्राडानं खुलेपणानं मान्य केलं आणि याचा फायदा घेऊन महाराष्ट्र चेंबरनं कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरांच्याकडून प्राडानं थेट हे चप्पल खरेदी करावं अशी भूमिका मांडली। प्राडानं सुद्धा ती स्वीकारली आणि ह्या स्थानिक कारागिरांच्या उत्पादनाच्या सुविधा किंवा त्यांना अपेक्षित दर्जाचं उत्पादन या ठिकाणी कसं होईल हे पाहण्यासाठी त्यांची टीम इटलीहून ताबडतोब पाठवण्याचं त्यांनी मान्य केलं आणि येत्या आठवड्यामध्येच इटलीहून एक त्यांच्या टेक्निकल एक्सपर्टची टीम महाराष्ट्रात भेट देणार आहे। ते मुंबईमध्ये चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करेल आणि कोल्हापुरात प्रत्यक्ष कारागिरांच्या सुविधा पाहिल आणि इथल्या कारागिरांच्या बरोबर आणि एकूणच या सप्लाय चेनमधल्या सर्व घटकांच्या बरोबर एकत्रितपणे चर्चासुद्धा करणार आहे। महाराष्ट्र चेंबरनं या संधीचा फायदा घेऊन या कारागिरांच्या विकासासाठी एक नवीन क्षेत्र खुलं व्हावं, त्यांना चांगल्या प्रकारचं कौशल्य ट्रेनिंग मिळावं, जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी लागणारे नॉर्म्स यांनी पालन करावेत, यासाठीच्या सुविधा या कारागिरांना मिळाव्यात, या सगळ्याच गोष्टी आता समोर आल्यामुळं एक नवी दिशा या कोल्हापुरी चप्पलला मिळणार आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणात या वादामुळे कोल्हापुरी चप्पलाला मागणी वाढलेली आहे, तर याचा फायदा मूळ कारागिरांना जास्तीत जास्त होण्यासाठी चेंबर नक्की काम करेल। या माध्यमातून चेंबरनं त्यांना अन्य उत्पादनांची माहितीसुद्धा दिली, जसं हुपरीचं आमचं GI टॅगिंग असलेलं पैंजण आहे, पैठणी आहे, एम्ब्रॉयडरी केलेलं गारमेंट आहे आणि आदिवासी महिला बनवत असलेलं वारली पेंटिंगचं गारमेंट आणि प्राडानं याही उत्पादनांचं जागतिक त्यांच्या फॅशन ब्रँडमध्ये समावेश करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या कोल्हापूर आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ही उत्पादनं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न राहील आणि कोल्हापूरमध्ये बनणाऱ्या कोल्हापुरी साज, सोन्याच्या मणी बसणारे दागिने, याही गोष्टी त्यांना दाखवण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील। कोल्हापुरी चप्पलापासून सुरू झालेला हा वाद महाराष्ट्रातल्या सर्व उत्पादनांना जागतिक बाजारपेठ कशी मिळेल आणि या पुढच्या काळात जगातले प्रमुख ब्रँड्स या प्रकारची उत्पादनं वापरताना त्याच्या मूळ कारागिरांना त्याचं श्रेय देतील आणि त्याच्या लाभामधला हिस्सा देतील, अशा प्रकारची रचना तयार होण्याचं नवीन क्षेत्र या निमित्तानं खुलं झालं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।